जे डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेले त्या सर्व श्रोत्यांचं आम्ही मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून अमित जी पाटील यांच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो आणि सुस्वागतम करीत आहोत। बियॉन्ड बाउंड्रीज टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्याचप्रमाणे हलक्याशा हाताने सॉफ्ट अँड बॉटम हँडचा वापर करत असताना फक्त चेंडूला दिशा दिली गेली। एक रन मिळत असताना ऑफ द मार्क संघाची धावसंख्या बिनबाद 1 वर जाऊन पोहोचले गेले। अतिशय चांगलं क्रिकेट आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष सुस्वागतम। अगदी महिलांसाठी नारी शक्तीला सलाम असेल, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावत आज खऱ्या अर्थानं पुढे जात असताना पाहायला मिळतात। ऑफ ड्राईव्ह खेळला होता, बॅटला बॉल अडतोय आणि पाहता पाहता एक स्मार्ट सिंगल। या वेळेला मात्र नो बॉल होता आणि इथे डिरेक्ट स्टंप्सला जाऊन आदळला गेला होता। श्री शनेश्वरी शनी ईश्वरा संघाचा कॅप्टन आपण यायचंय। संघाची धावसंख्या स्थिर राहिले, चांगला बॉल होता, एक सोपा बॉल मात्र या वेळेला कन्वर्ट करू शकले असते, परंतु बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन नाहीये आणि डॉट बॉलची सांगता होत असताना थोड्याच वेळात आदरणीय सन्माननीय मार्शल लोपिस साहेब उपमहापौर या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतील। सध्या आपण पाहिलं तर 1 रन मिळेल अमित पाटील यांची देण आहे या स्पर्धेच्या माध्यमातून। अगदी क्रिकेट हा खेळ आपण पाहिला तर हा आपला खेळ मान आहे, सन्मान आहे, अभिमान आहे, क्रिकेट आमची धडकन आहे। तर आता क्रिकेट आमचं पहिलं प्रेम आहे, क्रिकेट हाच आमचा धर्म आहे, हेच प्रत्येक खेळाडूने मात्र व्यापून टाकलंय। चांगला फटका होता ऑन साइडला, सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता, परंतु कॅच ड्रॉप, कॅचेस विन द मॅचेस, खूप महत्वपूर्ण हा भाग पाहायला मिळतो। संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 6। चांगला फटका खेळला होता, डिक्लेरेशन झोन मध्ये 1 रन मिळेल। संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 7 धावा। बॉलर्स नेम प्लीज, बॉलरचं नाव सांगायचंय कारण लाईव्ह स्पर्धा सुरू आहे आणि त्यामुळे विकेट कीपर मनाली, धन्यवाद। चांगला फटका खेळलाय, बॅकलीचा वापर केलाय, हो व्हाट अ कॅच, वन हँड ने ये मेरे बायत का खेल है असं दर्शवलंय। कॅचेस विन द मॅचेस, ये मेरे बायत का खेल है, क्या बात है, वाह, गुड कॅच ऑफ क्वालिटी, फलंदाज बाद। विरुनिता थँक्यू, वेलकम बॅक। 20 रन्स आतापर्यंत पाहायला मिळत आहेत। अतिशय चांगली फलंदाजी, नेत्रदीपक टायमिंगच्या बरोबरीने खेळणारी ही बॅटर आपल्याला पाहायला मिळते। वेरुनिता ही आपण पाहत आहेत आणि निशा ऑन साइडला खेळण्याचा दृष्टिकोन बाळगला होता। 1 रन तर मेल। संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 21 वर जाऊन पोहोचले गेले। बॉलर्स नेम, चांगला फटका अर्चना, या वेळेला आपण पाहत आहेत कॅच ड्रॉप झालाय। 1 रन तर मेल आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 22 या धावसंख्येवर 22 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत। जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, बॉलला जागा दाखवली आणि डिक्लेरेशन झोन मध्ये 1 रन मिळेल। संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर 22च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले। 22 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत। शेवटच्या 3 बॉलचा खेळ शेष राहिलाय। थोड्याच वेळात उपमहापौर आदरणीय सन्माननीय मार्शल लोपिस साहेब यांचं आगमन होताना पाहायला मिळेल। दरम्यान विकेट मिळते, चांगला झेल टिपलाय, फलंदाज बाद, बॅटर आउट।
ला 2 आतापर्यंत प्रथम बॅटिंग करत असताना श्री गणेश अर्नाळ टीम पुन्हा एकदा फिल्डर येत आहेत परंतु कॅच ड्रॉप झालाय. 1 रन सिंगल मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 24 या धावसंख्येवर. 24 ला 2. 5 बॉलचा खेळ झालाय. स्लोवर 1 बॉल होता परंतु इथे मोठा फटका येऊ शकला नाही आणि तत्पूर्वी पाहिलं तर पहिल्या डावाचा खेळ समाप्ती अखेर संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 24 आणि टार्गेट सेट केले गेले ते 25 धावांचं. 25 रन्स टू विन असतील. श्री गणेश अर्नाळा टीम 18 बॉल्स रिमेनिंग अँड 25 रन्स रिक्वायर्ड टू विन. या पण ऑर्केस्ट्रा यांच्याकडे जाऊया. राजा मर्द मराठा तो शिवराया शूरवीर, शिवरायाला पाहुनी शत्रु कापे थरथर. राजा मर्द मराठा तो शिवराया शूरवीर, शिवरायाला पाहुनी शत्रु कापे थरथर. असा जाणता राजा तू त्याला वंदन करणार, असा जाणता राजा तू त्याला वंदन करणार. जेव्हा निघाली मैदानी शिवरायाची तलवार, जेव्हा निघाली मैदानी शिवरायाची तलवार, जेव्हा निघाली मैदानी शिवरायाची तलवार, जेव्हा निघाली मैदानी शिवरायाची तलवार. मोठे मोठे हे सरदार असे किती केले ठार, मोठे मोठे हे सरदार असे किती केले ठार. जेव्हा निघाली मैदानी शिवरायाची तलवार. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. गोड गळ्याचे धनी अल्केश पाटील. अल्केश पाटील आणि करिश्मा ज्या गायिका आहेत गोड गळ्याच्या धनी त्यांचा सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. नयन तांडेल सध्या आपण पाहताय टीव्हीएन लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत आणि जयेश पाटील यांना आपण पाहू शकताय. त्यांचा मनपूर्वक धन्यवाद आहे. 25 धावांचं लक्ष घेऊन उतरलेत आणि पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी तयार. बॉलिंग मार्कवर वेरुणिता पहिल्याच बॉलवर अप्रतिम फटका आणि सेव्ह केले धावा. भावना आणि चेतना दुसऱ्या रनसाठी आणि पाहता पाहता या वेळेला चौकार मिळेल. या चौकाराने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवर. चेतना यांच्या बॅट मधून मात्र चौकार आला. नो बॉलचा इशारा. 1 रन तर डेफिनेटली मिळेल. या एकेरीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. माणिकपूर बी आणि चोळणी टीमचा कॅप्टन कर्णधार. चला या आपण टॉस करण्यासाठी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी माणिकपूर बी टीमच्या कॅप्टन मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेत. चोळणा टीमच्या कॅप्टन आपण यायचं आहे. भावना या वेळेला बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह करत असताना थोडेसे स्लिप झाले. डायरेक्ट हिट. व्हॉट अ थ्रो. अतिशय चांगला थ्रो पाहायला मिळाला परंतु इथे भावना मॅडम थोड्याशा इंजुरीने त्रस्त होत असताना पाहायला मिळत आहेत. आणि इथे आपण पाहिलं तर रिटायर्ड हर्ट होऊ शकता आपण, कारण रिटायर्ड हर्ट जो नियम आहे तो मात्र तुम्ही दुसरा फलंदाज पाठवू शकता. सध्या आपण पाहिलं तर श्री गणेश अर्नाळा टीमने 24 धावा फलकावर लगावल्या आणि त्याच्या अगेन्स्ट वकील 11 टीम बॅटिंग करताना आपण पाहत आहेत. 25 धावांचा पाठलाग करताना 6 वर 1 अमितजी पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जातोय. सुळणा वर्सेस माणिकपूर बी. कृतिका मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेत. डॉक्टर आहेत कृतिका वायकोल मॅडम. वेलकम. आपलं सहर्ष स्वागत. आणि नेहमीच त्यांच्या टुर्नामेंटला समालोचन करण्याची संधी ते प्राप्त करून देतात त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. 6 ला 1 आतापर्यंत.
मयुरी पाटील आणि अर्चना पवार अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण पाहिलं. जयेश पाटील आम्हाला दर्शवतात की धावा झालेत. या वेळेला ऑफ साईडला खूप चांगला फटका पाहायला मिळतोय आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. चांगला फटका आहे. प्रेक्षकांमध्ये बॉल निघून चाललाय आणि पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 9 या धावसंख्येवर 9 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. अमितजी पाटील साहेब यांची खरोखर ही अप्रतिम स्पर्धा, मग ते सराव शिबिर, दहीहंडी असो, वेगवेगळे उपक्रम त्यांच्या माध्यमातून राबवले जातात आणि खरोखरच या स्पर्धेला आणि अमित पाटील यांना मानाचा सलाम आहे. सध्या धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 10 धावा. विजयासाठी लक्षात असू द्या 12 बॉल आणि 15 रनची आवश्यकता असेल. 12 बॉल्स रिमेनिंग अँड 15 रन्स रिक्वायर्ड टू विन ऑन साईडला. खूप चांगला फटका तर आहे, परंतु चौकार आणि षटकारांची भाषा आतापर्यंत बोललेली नाहीयेत आणि त्यामुळे कदाचित धावांचा वेग कमी राहिलाय. संघाची धावसंख्या 11, लॉस ऑफ 1 विकेट. निशा गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने ओव्हर द विकेटने चांगला फटका तर आहे. फिल्डरला बीट केलंय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चांगला फटका, षटकार, भव्य षटकार. मयुरी पाटील हिच्या बॅटमधून मात्र चांगला फटका पाहायला मिळाला. अगदी नेत्रदीपक ग्लोरियस शॉट पाहायला मिळतोय. या षटकाराने संघाची धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचली गेली. आता विजयासाठी 8 रनची आवश्यकता आहे, परंतु क्रिकेट आहे. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडूच शकते या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. त्यामुळे क्रिकेटमध्ये फक्त म्हणून चालणार नाहीये. ऑन साईडला खेळलाय. फटका तर छान आहे. बॉलला मात्र यावेळेला व्हॉलीबॉल प्रमाणे पास केलं. 1च रन मिळेल डिक्लेरेशन झोन मध्ये. संघाची धावसंख्या 18. आता वकील 11 टीमला विजयासाठी 7 रनची आवश्यकता. येणारे बॉल आहेत 9 बॉल मध्ये 7. चांगला बॉल, क्लीन बोल्ड, दांडी गोल, बॅटर आउट. 18 रन झालेत आणि 2 विकेट्स. आता येणारे 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये विजयासाठी 7 रनची आवश्यकता आहे. 8 बॉल आणि 7 रन. चांगला सामना यावेळेला रंगताना पाहायला मिळतोय. वकील 11 टीम वर्सेस श्री गणेश अर्नाळा. या 2 टीमच्या दरम्यान काटेकी टक्कर पाहायला मिळते. भव्य स्पर्धा. ऑन साईडला हलक्याच्या हाताने चेंडूला दिशा दिली. डबल माइंड मध्ये होत्या, परंतु 1 रन कंप्लीट केली गेली. कारण सिंगल डबल हे क्रिकेटमधील बेसिक क्रिकेट आहे आणि 1 रन सध्याच्या घडीला क्रिकेटमध्ये ऑक्सिजन म्हणून संबोधलं जातं. या एकेरीने संघाची धावसंख्या 19. 7 बॉल आणि 6 रनची आवश्यकता आहे. 7 बॉल आणि 6 रन. या वेळेला मात्र नो बॉल प्लस 1 अशा 2 धावा मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 21. स्ट्राईक चेंज होईल. स्ट्राईक तुम्हाला मात्र बदलावी लागेल. स्ट्राईक चेंज होईल. मनाली यांना यावं लागेल स्ट्राईक एंड कडे. 4 रनची आवश्यकता. 7 बॉल आहेत आणि 7 बॉल मध्ये 4 रन. 7 बॉल आणि 4 रन. चांगला बॉल होता यावेळेला. अप्रतिम गुड डिलिव्हरी. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. 6 बॉल आणि 4 रन. हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट मॅच यावेळेला पाहायला मिळेल. एका साईडला श्री शनीश्वरा आणि बियॉन्ड बाउंड्रीज. टॉस झालेला आहे. 6 बॉल 4. जागृती यावेळेला बॉलिंग मार्कवर. लेग ब्रेक टाकण्याचा बॉल प्रयत्न केला होता, परंतु व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संयम नव्हता. यावेळेला 22 ला 2. फुलटॉस बॉल आणि सरळ बॅटचा वापर केलाय. 1 रन तर डेफिनेटली मिळेल. 1 रनने संघाची धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचले गेले. 5 बॉल आणि विजयासाठी 2 रनची आवश्यकता. डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल निघून गेलाय. वकील 11 टीम आतापर्यंत 23 वर जाऊन पोहोचले गेले. आता विजयासाठी बॉल आहेत 5 आणि 5 बॉल मध्ये विजयासाठी 2 रनची आवश्यकता वकील 11 टीमला. 5 बॉल 2. लेग ग्लान्स करत असताना 1 रन तर मिळेल. या एकेरीने स्कोर R11. विजयासाठी 1 रनची आवश्यकता आहे. 24 धावा झालेत.
यावेळेला ऑन साईडला चांगला फटका आणि अशा प्रकारे विजय निश्चित स्वरूपात मिळत असताना विजयावर शिक्कामोर्तब केलाय. कॉंग्रॅच्युलेशन.